केंद्र सरकारनं ड्रायव्हर लोकांच्या संदर्भात अत्यंत अन्यायकारक कायदा पारित केलाय. या संदर्भात फेरविचार करावा आणि कायदा परत घ्यावा या मागणीसाठी अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केलं. माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. तरी अक्कलकोट येथील सर्व ड्रायव्हर यावेळी उपस्थित होते. यावेळी महमूद पठाण, सुनील कठारे, अक्कलकोटचे सुनील खवळे, बाबा पाटील, आनंद बुक्कानुरे, धनराज चव्हाण, विठ्ठल चव्हाण, अशफाक बळोरगी तसंच टेम्पो संघटनेचे अध्यक्ष आणि जीप चालक संघटनेचे अध्यक्ष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसेच तहसीलदार यांना हे निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या देशामध्ये जेव्हा बीजेपी सरकार आलं तेव्हापासून असं वेगवेगळे कायदे करून शेतकऱ्यांना, गरीब जनतेला नाक आडवे आणण्याचा प्रयत्न या सरकारने चालवलेला आहे. आता याचा निषेध करायचा म्हणजे काय करायचं? हे निषेध वगैरे केल्यावर हे लोक बदणार नाहीत. ते तुम्हाला माहित आहे, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, लाखो लोक होते, वर्षभर बसले ते दिल्लीच्या सीमेवर. तेव्हा कुठं ते पंजाबचे इलेक्शन आलं म्हणून त्यांना मागा घ्यावा लागला, नाही नाहीतर ते पण ते घेतले नसते. तसं आता पण लोकसभेची इलेक्शन आलेली आहे. मला एक ते आठवतं, मी बघितलं युट्यूबवर, पंजाबातले एक ड्रायव्हर, सिख ड्रायव्हर सांगत होता, अरे इसको क्या मालूम है कि नहीं देश में कितने ड्राइवर है, क्या है, 2 करोड़ ड्राइवर है, एक घर में 5 लोग तो 10 करोड़ हो गए, साला 10 करोड़ मिलके इसको मारने को ठहरे तो क्या होगा, कहाँ जाएगा ये म्हणले त्यांनी. ड्रायव्हरचं स्टेटमेंट आहे, वस्तुस्थिती आहे. त्यांनी बोलता बोलता बोला, तो माणूस काय शिकलेला आहे किंवा कुठल्या पार्टीचा असं नाहीये. त्यांनी खदखद व्यक्त केली. म्हणजे हे कायद्यामुळे जवळजवळ देशातले 10 कोटी लोकांवर अन्याय होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत असताना आपण का बसायचं का? खरं म्हणजे ड्रायव्हर म्हणजे या देशाला जोडणारा दुवा आहे. तर 10 वर्ष जर ड्रायव्हरला हात टाकल्यानंतर तुम्हाला एक दिवस जर गॅस पेट्रोल नाही मिळालं तर तुम्ही काय करणार आहे? तुमचे ड्रायव्हर मिळणार आहेत का तुम्हाला एवढे सगळे? तर मला सांगा ना, मिळणार आहेत का? मग 2 दिवस काम चालू होतं तर ह्यांचे नाकी 9 झाले. कुणाला पेट्रोल मिळाल्यानंतर कुणाला गॅस टाकी मिळाली नाही. मग ही भारताची शान आहे. ड्रायव्हर म्हणजे दळणवळण मोठे एक हे आहे. ते तुम्ही आपलं जुनी कायदा आणून ड्रायव्हरवरती तुम्ही अन्याय करत आहे. ते कायदा रद्द झाला पाहिजे. आणि यापुढे असं जर होईल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. असं राष्ट्रवादीच्या वतीने, महायुतीच्या वतीने, आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हाला जाहीर इशारा देत आहोत की आम्हाला आंदोलन नाही करत, तुमच्यावर गुन्हे दाखल करतो, असं तसं दमदाटी आम्हाला केलं म्हणून परवा दिवशी आमचे महबूब, विठ्ठल चव्हाण, इरफान सगळे ड्रायव्हर लोक माझ्याकडे आले. मी म्हणलं काय झालं? तर असं आम्हाला जर तुम्ही आंदोलन केला तर गुन्हा दाखल करतो म्हणलं. मग आमची चर्चा झाली. मेत्रे साहेबांना फोन केला. साहेब म्हणले तुम्ही कधी करता करा, मी अखंड काय का असे नाही असा निकाल लागेपर्यंत मी अक्कलकोट तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या सर्व ड्रायव्हर लोकांना तयारी करायला अत्यंत कमी वेळ मिळाला. कालच ठरलं, कालच निवेदन दिलं आणि आज ताबडतोब आपण आंदोलन अगदी 24 तासाचं टाइम देऊनच आंदोलन केलं. त्यावेळी एवढे लोक उपस्थित झाले तर आम्हाला परत थोडा वेळ मिळाला असता आमच्या ड्रायव्हर लोकांना, संघटनेला, तर आपल्याला बसायला एसटी स्टँड पूर्ण नसतं एवढं मला माझी खात्री. इथं बघा, आजकाल सोशल मीडियावरती ट्रेंड चाललाय आणि लोकांमध्ये किती जनजागृती झाली आणि लोकांनी भाजपची खिल्ली उडायला चालू केली. सोशल मीडियामध्ये ड्रायव्हर बंधूंनी हिट अँड रन झाल्यावर, ऍक्सिडेंट झाल्यावरती जर पळून न जाता भाजपात प्रवेश केला तर काय होणार आहे? म्हणजे भाजप हे षडयंत्र करते त्या प्रत्येक सर्वेतनं, प्रत्येक लोकांना ते आता माहीत झालंय. फक्त वाट बघतोय येणाऱ्या निवडणुकीची. ज्यावेळी निवडणूक येईल या सर्व ड्रायव्हर बंधू व सर्व तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात या भाजप विरोधात आपण यांची सर्व यांची कायदे आणि यांची सर्व हुकूमशाही आपल्याला हाणून पडण्यासाठी यांच्या विरोधात आपल्याला सर्वांना रस्त्यावर उतरून प्रचार करून या भाजप पक्षाला म्हणजे काय म्हणतात आपल्याला कन्नड भाषा सत्तास आपल्याला जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे वट्टीवर येत नाही. इथं बघा
मी ऐकलंय की काही ड्रायव्हर म्हणतो पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेले होते. तिथं पीआयचं मत काय होतं, तुम्ही आंदोलन केल्यावरती गुन्हे दाखल करतो.